तोंडी लावण्यासाठी कैरीची आज आपण आंबट गोड तिखट चवीची मस्त अशी झणझणीत चटणी बनवूया। तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कैरी छान अशी कट करून घेतली। त्यातच आपल्याला लसणाच्या कळ्या, हिरवी मिरची, कोथिंबीर, कढीपत्त्याची पाने, पुदिन्याची पाने, बारीक कापलेला कांदा, 1 चमचाभर जिरे घालायचे आहे। सोबतच पाव चमचा आपल्याला काश्मीरी लाल मिरची पावडर आणि थोडीशी आंबट गोड व्हावी याकरता आपल्याला यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर टाकायची आहे। आता हिरवी मिरची जर तुम्ही जास्त वापरणार असेल तर इथे तुम्ही काश्मीरी लाल मिरची स्किप केली तरीही चालेल किंवा दोघांपैकी एक कुठलीही मिरची यामध्ये वापरू शकता। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि थोडंसं ओबडधोबडच आपल्याला ही चटणी वाटून घ्यायची आहे। पाणी न टाकताच आपल्याला ही चटणी छान अशी वाटून घ्यायची आहे। तर ही पहा मस्त अशी चटणी तयार झालेली आहे। एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊया आणि हिला मस्त अशी तेलाची फोडणी घालूया। इथे फोडणी घातली नाही ना तरीही चालेल, परंतु फोडणी घातल्यामुळे ह्या चटणीची चव अजूनच वाढेल आणि ही चटणी तुम्ही बनवून अगदी हप्ताभर फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवली ना तर छान अशी टिकते आणि वाटेल तेव्हाही तुम्ही खाऊ शकता। तेल कडकडीत गरम करून घ्यायची, पाव चमचा हिंग टाकायचा आणि मस्त अशी कडकडीत तेलाची फोडणी आपल्याला यामध्ये घालायची आहे। तर मस्त अशी आंबट गोड तिखट चवीची आपली इथे कैरीची चटणी खाण्यासाठी तयार झालेली आहे। रेसिपी आवडल्यास लाईक आणि फॉलो करायला अजिबात विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपी सोबत।